आई आई सॉरी, नाही म्हणजे तुम्हाला एकटीला जेवायला लागतंय ना म्हणून मी जाणारच नव्हते, पण ह्यांनी फोर्स केला. आज खूप आनंदात होते आणि मला नाही म्हणता नाही आलं. राहू दे, काय हरकत आहे. आणि तू थांबलेस ना माझ्यासाठी, मग मी कुठे एकटी आहे. पण आई, हे बघ, तुझ्या समाधानासाठी ना मी यांना विचारते. अहो, अश्विनी आणि श्रेयस बाहेर जेवायला जात आहेत, तुमची काही हरकत नाही ना? बघ, त्यांचंही काही म्हणणं नाही, तुम्ही जा, त्यांना पण आनंदच वाटेल. मी निघू? यांना फोन लावते, हे कुठे आहेत ते अगोदर. हे फोन का नाही उचलत आहेत? बबनला फोन करून बघ, त्याला माहित असेल. हो. प्राजू ऐक ना, थांब एक सेकंद वहिनींचा फोन येतो. एक सेकंद. हा वहिनी बोला. बबन भाऊजी, हे तुमच्या बरोबर आहेत का? श्रेयस नाही, तो तर मगाशीच गेला. मी आता घरी येतो, नाही माझ्यासोबत. काय झालं? नाही, येतीलच इतक्यात. मी कळवते तुम्हाला. हा ठीक आहे. काय झालं? हे बबन भाऊजींबरोबर पण नाही आहेत, केव्हाचेच निघालेत. असून कसे नाही आले हे घरी? श्रेयस, तुला आठवतंय कॉलेजमध्ये असताना आपण हरिश्चंद्र गडावर कॅम्पला गेलो होतो. मला खूप कंटाळा आला होता, बोर झाले होते मी, पण तू मला पुश केलं होतंस. केवढी मज्जा आली होती ना. मी जरा अश्विनीला फोन करतो, तिला सांगतो उशीर होणार आहे मला. अरे आता तो फोन थोडा वेळ बाजूला ठेव. मला सांग, आपण परत जाऊया असं ट्रेकला? वेडी आहेस काय? तेव्हा आपण लहान होतो म्हणून ट्रेकला गेलो होतो. केवढा झालोय मी. यार मी निघतो वृषाली, मला अश्विनी बरोबर जायचंय का डिनरला? हो आय नो, तुला तुझ्या लाडक्या बायको बरोबर जायचंय ना डिनरला. तू जाम क्यूट आहेस. माझ्या मनातलं सगळं कळतं ना तुला. आधी पण कळायचं कॉलेजमध्ये, पण अश्विनीला पण कळतं माझ्या मनात. इज अ वंडरफुल वाईफ. इतकी छान आहे ना, माझ्यासाठी खूप केलंय ग तिने. आणि आम्ही ना असे डिनर डेट, रोमॅन्टिक डेटला कधी जात नाही. आता मी तिला खूप सुख देणार आहे, खूप वेळ देणार आहे. सो आता मला जायला हवं. आय एम गोइंग. ओके श्रेयस थांब ना प्लीज. श्रेयस थांब ना, नको जाऊस ना. मला जायला हवं. अश्विनी वाट बघत असेल माझी. श्रेयस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अश्विनी, I love you. I love you so much. I love you too, Shreyas. काय करतोय मी इकडे? मला जायला हवं. एक पेक तर प्यालो. एक पेक मध्ये इतकं डोकं चढका झालंय माझं. वृषाली. श्रेयस, अरे मी इकडे काय करतोय? मी अडकलो उगीच तुझ्यामुळे यार. मला लेट झालंय, मी जातो. मला जायला हवं. श्रेयस, आता कुठे चाललायस? आता कुठे नको जाऊस, इथेच थांब. उद्याच आज रात्री इकडेच थांब. नाही थांबू शकत मी. अरे डिनरला घेऊन जायचंय अश्विनीला यार. कोण आहे तिकडे?
कोण आहे? अरे कुठे कोण आहे? कोणी नाहीये. तुला भास होतोय. कोणी नाहीये तिकडे. हा हे बघ, यू कम्प्लिटली ड्रंक. आता कुठेही जाऊ नकोस. तू आज इथेच थांब. अरे नाही थांबू शकत यार, डिनरला जायचंय ना अश्विनी बरोबर. आजची रात्र थांब इथे. उद्या सकाळी जा प्लीज. प्लीज नको अरे जाऊ. सोड यार. लागतोय का भाऊजी फोन? फोन लागत नाही त्याचा. अरे देवा. बरं त्यांनी काही सांगितलं का कुठे जातोय काय वगैरे? काहीच नाही. हो मला फोन आला, मी मीटिंग मध्ये होते तेव्हा मला म्हणाले आपण जेवायला जाऊया, म्हणून मी आईनं आणि मुलीला जेवायला दिलं आणि मी त्यांची वाट बघत बसले. ते आलेच नाहीयेत अजून. अश्विनी चल ना डिनरला चल. डिनरला कसं आहे बरं? डिनरला चल, उशीर होतोय. मला सांगा तुम्ही कुठे गेला होतात? अहो मी कधीपासून फोन करते तुम्हाला. कोण कोण फोन केला? एक पण मिस कॉल नाहीये. काही बोलतोय, खोटं जाम बोलतोय. व्हेरी बॅड. मी काहीतरी विचारते तुम्हाला, कुठे गेला होता तुम्ही? मी मीरा रोडला गेलेलो पांड्या बरोबर. बबन भाऊजींबरोबर? ते तर इकडेच होते. पांडे म्हणून माझा क्लायंट आहे, त्याच्याबरोबर मीरा रोडला गेलो. बबन भाऊजी तुम्ही घरी जा, आपण उद्या सकाळी बोलू. आपण डिनरला जाऊ ना. चला. अहो काय करताय? हळू ना. हळू का? झोप आता, आराम कर. आपण बोलूया शुद्धीत सकाळी. गुड नाईट. हे तू रात्रीला डिनर केला काय? केला त्याने. केलं? हो, तुला कसं माहिती? इकडे जेवला? हे ते राजू गेला इकडेच जेवत असतो. तुम्ही झोपायला चला. डिनरला जाऊ ना. तुम्ही झोपायला चला. काय झालं आता? काय झालं? अहो तुम्ही तिथे कुठे चाललाय? कुठे जाऊ? काय करताय? हो? मी सांगितलं ना आई आणि मुली बेडरूम मध्ये झोपल्यात, आपण किचन मध्ये जाऊ. किचन परत गाद्या टाका. किचन सारखं किचन मध्ये झोपवतो तुम्हाला. तुम्ही चला. डिनरला जाऊ. हो जाऊया, उद्या जाऊया. चला तुम्ही. काय अहो हळू ना. अहो काय करताय? करतोय? आता नको. चला हे तू थांब इकडे. मी गाद्या घेतो, गाद्या ठेवतो, मग झोपतो, मग तू झोप. ओके चल, टेन्शन नको. आता फेस पॅक बनवत बसू नको. मीरा 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 काय करते? आपला अश्विनी अश्विनी अश्विनी. सुद्धा फक्त अश्विनीचं नाव घेतोयस तू. तुला कळत नाही श्रेयस, तू फक्त माझा आहेस. फक्त माझा आहेस तू, दुसरा कोणाचा नाहीयेस. माझं प्रेम दिसत नाही तुला? मीरा मीरा भानावर ये. तू कोणाशी बोलतेस? दादा नाहीये तिथे. तू सांग ना त्याला. तू सांग दादाला तुझ्या की माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि तो दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. तो फक्त माझा आहे. हो हो मी सांगते, तो फक्त तुझाच आहे. खोटं बोलतेस तू. अगं तो कटपुतली नाहीये. त्याचं खरंच खूप प्रेम आहे अश्विनीवर. तो माझा नाहीये. आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. चालती हो माझ्या घरातनं. ए बास बास कर, भानावर ये जरा. हे बघ मीरा, हे असं गोष्टी फेकून गोंधळ घालून काहीही होणार नाहीये. तुला तुला असं काहीतरी करावं लागेल ना की की अश्विनी वाघमारे पूर्णपणे बर्बाद झाली पाहिजे. नेक्स्ट स्टेप असली पाहिजे आता. पुढची स्टेप म्हणजे? म्हणजे अश्विनी वाघमारेला तू तू डिपेंडंट बनव तुझ्यावर. ऍज इफ तू तिला काम देतेस, तू तिला बिझनेस देतेस, सगळ्या तिच्या गोष्टी तू बघतेस. ती इतकी तुझ्यावर डिपेंडंट झाली पाहिजे आणि एका पॉइंटला तू सगळा आधार काढून घे तिला दिलेला. ती बर्बाद झाली पाहिजे. तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मीरा. तू लक्षात ठेव, तिला त्रास देणं, तिची बर्बादी होणं हे तुझं एम आहे, तुझी नाही. कळतंय का तुला? मला अश्विनीला बर्बाद करायचं. श्रेयसच्या आयुष्यातनं अश्विनीला पुसून टाकायचंय मला. श्रेयस फक्त माझा आहे. तो दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. फक्त माझा आहे. अहो काय करताय तुम्ही? सॉरी सॉरी.
मी तुला प्रॉमिस केलं होतं ना, मी दारू नाही पिणार. आणि काल मी ऐका, जे झालं ते झालं आणि मला माहितीये परत तुम्ही असं वागणार नाही. चहा आणते तुमच्यासाठी. चहा बस. नको, तू बस प्लीज बस. मला बोलायचं तुझ्याशी. मला तुला एक्झॅक्टली सांगायचं झालं काय, मी कुठे गेलो होतो, काय झालं. पण मला काहीही ऐकायचं नाहीये, कळलं? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे पण मी क्लायंट बरोबर नव्हतो गेलो आणि पांड्या बरोबर नव्हतो गेलो. मी ऍक्च्युली ठीक आहे, जे झालं ते झालं ना. आणि तुम्ही कोणती गोष्ट ठरवून नाही केली ना, मग ठीक आहे. तुला डिनरला नेणार होतो आणि मी आणि सगळं पुढे मी सांगतो, त्यांना घेऊन डिनरला जाणार होता आणि एकटा जाऊन पार्टी करून आला. पार्टी करून भाऊजी, आला. तो प्रॉब्लेम काय रे. मी एकटे मजा केले हे खटकते त्याला नाही घेऊन गेलो ना मजा करायला. तू गपा, तू डोक्यात जाऊ नको माझ्या. ते रात्रीने सांगता गेलं तिकडे पार्टी करायला, एकटा पार्टी करून आला. हा, तुला मी रात्रीच मारणार होतो पण वहिनींच्या चेहऱ्याकडे बघितलं म्हणून कंट्रोल. शांत बस रे बाबा, नाही करणार याच्या पुढे असं. काय रे, तू माझी बायको बघ कशी हसते, चिडचिड करते. तू कशाला उगाच चिडचिड करतोय. तू गप रे. वहिनी याच्यात सगळी तुमची चूक आहे बरं का. तुम्ही याला जास्त लाडवून ठेवलंय, जास्त डोक्यावर बसवून ठेवले म्हणून हा जास्त शेफारलाय. नाही, एक काम करा, हा मी त्याला शिक्षा म्हणून आहे ना डबल पार्टी घ्या. नाही, तुम्ही पण घ्या आणि मी पण घेतो. ठीक आहे भाऊजी, तुम्ही म्हणताय तर मी तसं करेन. आलेच. अजिबात सोडू नका. नाही काय झालं रे? मित्र असून मित्राच्या संसारात मीठ काय काल होतं रे. हे जर का मीठ कालवलं असतं ना तर तुझ्या मित्रांनी एवढे कष्ट घेतलेच नसते. हे बघ, काय नवीन बंगल्याचे पेपर घेऊन आलोय. अरे काय मिस्टर श्रेयस, हळू ना जरा. शिवी घातली ना मला. गपरे. मिस्टर श्रेयस वाघमारे, तुमच्या नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालंय. अभिनंदन. आणि मी तर एवढा कष्ट करतो. हा साला तू रे एकटा जातो पार्टीला. आईच्या गावात. आई हा? आई, आपल्या नवीन घराचे पेपर. आधी पेपर इकडे दे. आधी आंघोळ करून ये. कांड्या घे. अंघोळीचा तर काय. अश्विनी, अगं देवासमोर ठेवायला काहीतरी गोडाचं कर. देवासमोर ठेवूया आणि त्याला सांगूया की आता सगळं चांगलंच होऊ दे. भाऊजी, हा म्हणजे मला अंघोळ कर. आंघोळ तू करावं. सगळे एवढे आतुर काय मी आंघोळ करावं म्हणून. जा. वहिनी तुम्ही आणि काकू तुम्ही पटकन रेडी व्हा. मी तुम्हाला बंगल्यावर घेऊन जातो. तुम्ही बंगला बघा. तुम्हाला जसा हवाय तसा आपण बंगला सजवूया. ओके, तुमच्या पद्धतीने सगळं करूया. हे थांब रे, आज नको. पण तुला जायचंच असेल तर आईला घेऊन जा. का? अश्विनी नाही न्यायचं. का? मला तिला पूर्ण इंटिरियर झाल्याशिवाय घर दाखवायचं नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला मला पूर्ण बंगल्याचं काम कम्प्लीट झाल्यावर बंगला दाखवायचा आहे. मगाशीच म्हणाली ना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग तू विश्वास कंटिन्यू कर, मी आंघोळ कंटिन्यू करतो. आणि आतापर्यंत जे घडलंय ते तुम्हाला कळलंच आहे. पुढे काय घडणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढचा एपिसोड आफ्टर बाथ. ओके, अंघोळ कर. आंघोळ कसलं. तुम्ही पटकन रेडी व्हा. मी तुम्हाला बंगल्यावर घेऊन जातो. मी गोडाचं करते. कॉंग्रॅच्युलेट. हा ती तू खा. कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी. आजचं हे सेलिब्रेशन अश्विनीने आपल्या कंपनीला जो सक्सेस मिळवून दिलाय ते सेलिब्रेट करण्यासाठी आहे. अश्विनी, यू आर अ वंडरफुल वुमन. तुझ्यामुळे माझ्या कंपनीला एवढा फायदा झालाय. आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. हॅट्स ऑफ टू युअर हार्ड वर्क अँड डेडिकेशन. एक काम कर, हा केक स्टाफ मध्ये वाटून टाक. मीरा, थँक्यू सो मच. तू मला हा सेकंड चान्स दिला नसतास तर मला हे शक्यच झालं नसतं. ओ कम ऑन प्लीज, यू डिझर्व दिस. जर तुझ्यासारख्या टॅलेंटला मी चान्स दिला नसता तर माझ्या कंपनीला किती नुकसान झालं असतं. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट करायची ठरवली आहे. काहीतरी स्पेशल म्हणजे काय? आजपासून हे केबिन, ही खुर्ची तुझी आहे. काय? ऑफकोर्स, मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. तू या कंपनीमध्ये शेअर होल्डर आहेस. तुझ्यासाठी इतकं तर मी करूच शकते ना. अगं पण हे केबिन तर तुझी. माझं नाही, आपलं केबिन आहे. इथून पुढे तू इथेच बसणार आहेस. बस. अगं पण ये बस.
बस. आता इथून पुढे नो लुकिंग बॅक. एन्जॉय युअरसेल्फ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. एका हाती संसार एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. एका हाती संसार एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. मी अश्विनी वाघमारे या श्रेयस वाघमारेला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दाखवेलच. आपुल्या घरासाठी लढेल अखंड असेल दारी सदा आनंद. ओके, पार्टिसिपंटचं नाव काय? अश्विनी श्रेयस वाघमारे. ओके. तू चाल पुढं चाल पुढं चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं चाल पुढं चाल पुढं तू चाल पुढं चाल पुढं चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं. अश्विनी मैडम अजून ऑफिस मध्येच आहेत का? मीरा मैडम के केबिन. यार इनकी वजह से हम लोगों को भी इतनी देर तक ऑफिस में काम करना पड़ता है. हाँ ना. कब घर जाएंगे? उठ 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 लवकर. अभिनंदन अभिनंदन बाबा अभिनंदन. अरे झालं काय? बाई फायनल झाली. फायनल झाली. काय फायनल झाली? आपली इगतपुरीची डील फायनल झाली ना. अरे काय म्हणतो? अरे कुठे गेला? इकडे हळू ना रे. हा, ठीक आहे. आनंद जरा कंट्रोल ठेव. कॉंग्रॅच्युलेशन. राज्य पर काम करायचं आपल्याला. राज्य कुठे गेला? राज्याच्या बाहेरच गेला. अरे ए पांड्या, अरे हो के गए? बस तुझ्यासाठी खास लाडू करणार. बस. आता सांग रेसिपी सांग. इट्स सेलिब्रेशन टाइम. मिसेस इंडिया अश्विनी वाघमारे, तुला माहितीये तू खूप लकी आहेस माझ्यासाठी. तुझ्यामुळे माझ्या बिझनेसचा टर्नओव्हर 10 करोडने वाढलाय. श्रेयस, प्लीज डू दी ऑनर्स. अरे मी काय बिझनेस तुम्हा दोघींचा आहे, मी का पॉपअप करू? कम ऑन, आय इन्सिस्ट प्लीज. अश्विनी तूच सांग. अहो एवढी बोलते तर करा ना. अच्छा ठीक. बट दिस इज फॉर बोथ ऑफ यू. Oh, where's your glass? Yeah. Cheers. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी. So, come on, let's dance music.
पण ना आता तुम्हाला नाचायचं तेवढं तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मी लवकरच फिरवून घेणार आहे.